आमच्या मुलांना निवडणूक लढवावी वाटत असेल तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही, हे वक्तव्य आहे राज ठाकरे यांचं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी राज ठाकरेंनी आपल्या पुतण्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं। ठाकरे कुटुंब कधीही निवडणूक लढवत नाहीत, ते नेहमीच किंग मेकरच्या भूमिकेत असतात, असं ठाकरे कुटुंबाबद्दल म्हटलं जातं। पण 2019 मध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकूनही आले। त्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली, त्यामुळे तेही विधान परिषदेवर निवडून गेले। आता ठाकरे घराण्यातली तिसरी व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। ती व्यक्ती आहे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे। मागच्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू होत्या, पण ते कुठून लढणार यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं। सुरुवातीला ते वरळीतून निवडणूक लढतील, आपलाच भाऊ आदित्य ठाकरे यांच्याशी दोन हात करतील, वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना बघायला मिळेल अशा बातम्या समोर आल्या होत्या। त्यानंतर भांडूपच्या जागेबाबतची चाचपणी करण्यात आली। आता अखेर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असंही सांगितलं जात आहे। मनसे नेत्यांनीच अशी मागणी राज ठाकरेंकडे केल्याची देखील चर्चा आहे। 2009 मध्ये राज ठाकरेंनी जे 13 आमदार निवडून आणले होते त्यात माहीमच्या जागेचा देखील समावेश होता। आता हाच सेफ मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी निवडल्याची चर्चा आहे। अमित ठाकरे इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर इथली फाईट कशी असू शकते? राज ठाकरे 2009 ची पुनरावृत्ती करतील का? माहीम मधली राजकीय समीकरणं काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। माहीम विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। इथे 1990 पासून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय। याला अपवाद केवळ 2009चा आहे। या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली होती। सध्या इथे शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत। ही जागा महायुतीकडून शिंदे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा मिळू शकते। पण आता इथं मनसेनं हालचाली सुरू केल्यानं इथं तिरंगी लढत होऊ शकते आणि जर अमित ठाकरे मैदानात उतरले तर ही लढत हाय व्होल्टेजही होऊ शकते। गुरुवारी रात्री राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह मनसे नेत्यांनी धरला। यावेळी अमित ठाकरे यांच्यासाठी वरळी, मागाठाणे, भांडूप आणि माहीम अशा 4 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली। यानंतर माहीम मतदारसंघावर सगळ्याच मनसे नेत्यांचं एकमत झाल्याच्या बातम्या आहेत। पण अजून राज ठाकरे यांनी याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचं आणि येत्या 1-2 दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे। पण अमित ठाकरे निवडणूक लढवतील या चर्चा कुठून सुरू झाल्या? तर काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत अमित ठाकरे यांनी आपल्या सगळ्या नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे, वेळ पडली तर मीही निवडणुकीच्या मैदानात उतरेल असं वक्तव्य केलं होतं। यानंतर अमित ठाकरे विधानसभा लढतील अशा चर्चा सुरू झाल्या। तेव्हा अमित ठाकरे यांनी नाशिक किंवा मुंबईतल्या एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली होती। आता अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढणार असतील तर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर 2019 मध्ये राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार देण्याचं टाळलं होतं। पण यंदा समीकरणं कशी असणार हे महत्त्वाचं असणार आहे। शिंदे गटाचे सदा सरवणकर मागच्या 2 टर्म पासून माहीम मधून निवडून येत आहेत। 2014 मध्ये त्यांनी मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता, तर 2019 मध्ये त्यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांना हरवलं होतं। दोन्ही वेळी सदा सरवणकर यांचं लीड वाढल्याचं दिसून आलं होतं। आता इथली परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचं सांगितलं जातं, कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरवणकर यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांच्यावर बंडखोरीचा शिक्का आहे। शिवाय त्यांच्या विरोधात 2 टर्मची अँटी इन्कम्बन्सी आहे, त्यामुळे यंदा ते डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा आहे। असं असलं तरी सरवणकर यांचं तिकीट मात्र नक्की समजलं जातंय। याचं कारण म्हणजे महायुतीमधून इथे फारसे इच्छुक नाहीयेत। सोबतच बंडानंतर सरवणकर यांनी शिंदेंना साथ दिल्यानं त्यांची बाजू भक्कम समजली जाते। इथं त्यांचा ग्राउंडवर असलेला संपर्क, छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये असलेली ताकद ही सरवणकर यांची जमेची बाजू ठरू शकते। पण हे सगळं त्यांना मतदारसंघातलं वातावरण फिरवण्यात यश आलं तरच जमेल असं स्थानिक पत्रकार सांगतात। दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटेल हे जवळपास नक्की आहे। आपला हा बालेकिल्ला परत घेण्यासाठी ठाकरे गटाकडून इथं जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे।
माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी आमदार विशाखा राऊत यांनी तयारी सुरू केली आहे. पण सोबतच सदा सरवणकर यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले महेश सावंत सुद्धा माहीममध्ये मोर्चे बांधणी करत आहेत. इथं शिवसेनेतल्या बंडानंतर तयार झालेली लाट, ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती या गोष्टी ठाकरे गटाच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात मुख्य लढत असणार आहेत. पण या लढतीचं चित्र बदलू शकतं ते अमित ठाकरे यांच्या संभाव्य एंट्रीमुळे. माहीममध्ये 2014 आणि 2019 मध्ये मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची 40,000 पेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. शिवाजी पार्क, राज ठाकरेंचं निवासस्थान, शिवसेना भवन, मनसेचं कार्यालय असे सगळे महत्वाचे भाग माहीममध्ये येतात. त्यामुळे इथं ठाकरेंचा होल्ड चांगला आहे, जो आपल्या बाजूने झुकवण्यात राज ठाकरेंना 2009 मध्ये यश आलं होतं. पण त्यानंतर मनसेची इथली पार्टी रिकामी राहिली आहे. पण अमित ठाकरे यांच्यासारखे हाय प्रोफाईल उमेदवार इथून लढणार असतील तर मनसेचं इथलं केडर ठाकरे आडनावाचा उमेदवार उभा असल्यानं बदलणारे वातावरण फिरवण्यात मनसेला मदत होऊ शकते. शिवाय स्वतः राज ठाकरेंचे पुत्र होम ग्राउंड मध्ये उतरत असल्यानं मनसेला एकूणच बूस्ट मिळू शकतो. फक्त प्रश्न राहतो तो म्हणजे जर तिरंगी लढत झाली तर ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतीत मनसेला फायदा होणार की मनसेमुळे या दोघांपैकी एक पक्ष डॅमेज होणार. पण हा तिढा टाळण्यासाठी आणि आपलं एका जागेवर नुकसान न होऊ देण्यासाठी ठाकरे गट इथून अमित ठाकरेंना बाय देणार का अशी ही चर्चा आहे. 2019 मध्ये राज ठाकरे यांनी वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यांनी नातं जपलं होतं. आता उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी चर्चा ठाकरे गटात सुरू असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यात. या बदल्यात वरळीत राज ठाकरेंकडून सपोर्ट मिळेल, आदित्य ठाकरे यांच्या पुढचं आव्हान काही प्रमाणात कमी होईल असाही तर्क यासाठी लावण्यात येतोय. पण असा निर्णय झाला तर बंडानंतरही ठाकरे गटात थांबलेले निष्ठावंत नाराज होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. एकनाथ शिंदे गटाकडून मात्र सरवणकर यांचं तिकीट फिक्स समजलं जाते. अमित ठाकरे यांना भांडूप विधानसभेतून तिकीट दिलं तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका याआधी शिंदे गटानं घेतली होती. पण मनसेकडून माहीमची जागा फिक्स झाली तर शिंदे गटाची कोंडी होऊ शकते. पण राज ठाकरेंनी 2019 मध्ये आदित्य ठाकरेंना दिलेला पाठिंबा आणि 2024च्या लोकसभेला श्रीकांत शिंदे यांना केलेली मदत यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात यावरही माहीमची गणितं अवलंबून असतील. माहीममध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथं जिंकणाऱ्या पक्षाचा शिवसेनेवर क्लेम बसणार हे नक्की. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सहजासहजी माघार घेणार का हा प्रश्नही गंभीर आहे. पण सध्या तरी इथली समीकरणं, वातावरण आणि इथं चालणारा ठाकरे फॅक्टर पाहिला तर अमित ठाकरेंसाठी ग्राउंड सेफ असल्याचंच चित्र आहे. प्रश्न हा आहे की पुतण्यासाठी काका फिल्डिंग लावणार की फुल टॉस देणार? तुम्हाला काय वाटतं? माहीममध्ये नेमकं काय होईल? अमित ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सेफ ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.